नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. जगामध्ये रोज एक नवी सुरुवात होत असते, पण आपण ती कशी स्वीकारतो यावर आपला पूर्ण दिवस ठरतो. ती शांतता, ती कोवळी किरणं आणि पक्ष्यांचा तो किलबिलाट. हो, मी आज बोलते सकाळच्या सुंदर वेळेबद्दल. हे बघा, जवळच्या असलेल्या उंबराच्या झाडावर कोकिळा बसलेली आहे आणि तिचा अगदी मंजूळ आवाज आपल्याला ऐकू येत आहे. आज सकाळी सकाळी मी वर आलेली आहे आणि शेतातून आलेल्या हरभऱ्यांची मी आता डाळ करणार आहे. त्यामुळे ते आधी मी चांगले गाळून स्वच्छ करून घेणार आहे. हरभऱ्याची डाळ करायच्या आधी हरभरे या पद्धतीने चांगले चाळणीने चाळून घ्यावे लागतात, म्हणजे त्यातील काड्या खडे खाली निघून जातात. या पद्धतीने सर्व हरभरे मी आता चाळणीने चाळून घेणार आहे. हरभऱ्याचा प्रकार कुठला आहे त्या पद्धतीने डाळ करण्याची पद्धत असते. वेगवेगळ्या हरभऱ्याची डाळ करण्याची पद्धतसुद्धा ही वेगवेगळी असते. सुरुवातीला या पद्धतीने हरभरे गाळून घ्यायला. आता माझा हरभरा पूर्ण चाळून झालेला आहे आणि आता मी त्याला एकदा परत पाकडून घेणार आहे, म्हणजे त्यातील थोडीशी धूळ आणि म्हणजे त्यातील बारीक काड्या निघून जातील आणि हरभरा धुताना आपल्याला त्रास होणार नाही, कारण सुरुवातीला हरभरा चांगला स्वच्छ धुवून घ्यावा लागतो. आता माझा हरभरा स्वच्छ पाकडून आणि चाळून झालेला आहे. आता मी त्याला चांगल्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यामुळे त्यातील माती निघून जाईल आणि त्याचा जो खारापणा असतो हरभऱ्याचा तो निघून जातो. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मी आता हरभरे धुवायला सुरुवात केलेली आहे. बाहेर खूप ऊन असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू शकली नाही. हरभऱ्याची डाळ करण्यासाठी मी आता पाणी टबमध्ये टाकून घेणार आहे. हरभरा स्वच्छ धुवून झाल्यावर त्याला रात्रभर एका पोत्यामध्ये बांधून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी आता मी उन्हात तापण्यासाठी ठेवणार आहे आणि नंतर त्यामध्ये हरभरे टाकून देणार आहे. आणि संध्याकाळी हरभरे फुगून वर आल्यावर ते परत उन्हात 2 दिवस वाळण्यास ठेवलेले आहेत आणि चक्कीवरून त्याची डाळ करून आणलेली आहे. आज आहे ना बाजरी आणि ज्वारी उन्हात टाकलेली आहे. हे बघा, बाजरी.
ही नवी ज्वारी आहे आणि इकडे ही जुनी ज्वारी. हे बघा ही हरभऱ्याची डाळ केलेली. काल जे हरभरे धुतले होते ना, पाण्यात भिजवले, त्याची डाळ केली. हे बघा आमच्या शेजारी हे संतोषी मातेचं मंदिर आहे आणि ही आहे आमची कॉलनी. संध्याकाळी कॉलनी कशी दिसते ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता मी डाळ तयार करून म्हणजेच डाळ परत एकदा पाकडून खाली आलेली आहे. हे बघा आता मी तुम्हाला शेतातून आलेले आंबेसुद्धा दाखवते. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.